मागच्या 21व्या लेक्चर नंतर आपण कंटिन्यू करतोय. पुढे आयुर्वेदाच्या मराठी एनटीटी क्लासेसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. क्लासिफिकेशन ऑफ टीचिंग मेथड्स, त्यामध्ये ट्रॅडिशनल टीचर सेंटर्ड मेथड्स, त्यामध्ये आपण लेक्चर जे घेतो ती लेक्चर मेथड असते. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन, एखादं प्रॅक्टिकलचं डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आहे, जसं ESR आहे, PCV आहे किंवा WBCचं, तर ते डेमॉन्स्ट्रेशन मेथड असते. त्यानंतर क्वेश्चन आन्सर मेथड, वेगवेगळे प्रश्न विचारून त्याला संधाय संभाषा विधी असं म्हणतो. याचं चरक संहितेमध्ये, सुश्रुत संहितेमध्ये जास्त उहापोह आपल्याला बघायला मिळतो की विविध आचार्य, विविध विद्यार्थी आचार्य यांना प्रश्न विचारतात, पुनर्वसू आचार्यांना प्रश्न विचारतात आणि मग त्याची उत्तरं मिळतात. डिस्कशन मेथड, विगृह्य संभाषण आणि संधाय संभाषण, तर हे सुद्धा आपल्याला ट्रॅडिशनल टीचिंग मेथडमध्ये बघायला मिळतं. तर मॉडर्न ज्या टेक्निक्स आहेत टीचिंग लर्निंगच्या, त्यामध्ये इन्क्वायरी गायडेड लर्निंग, म्हणजे इन्क्वायरी गायडेड लर्निंग मध्ये कसं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय आणि ते त्याची इन्क्वायरी विद्यार्थ्याकडून होते आणि मग त्याला आन्सर ते टीचर करतात. प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, रिअल लाईफ प्रॉब्लेम्स मांडायचे विद्यार्थ्यांकडून आणि ते सोडवतात, त्यांना मदत करायची कसे ते सोडवायचे. उदाहरणार्थ आपल्याला XYZ 30 years ओल्ड अपेंडिक्सच्या पेशंटची सर्जरी परफॉर्म करताना येणारे कॉम्प्लिकेशन्स हे कसे सॉल्व्ह करता येतील याच्याबद्दल एखादी सिनेरिओ द्यायचं की बाबा त्याला आता परफोरेशन ऑफ द अपेंडिक्स आहे, मग ते कसं सॉल्व्ह करायचं. सो असे प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग सुद्धा आपण देऊ शकतो. त्यानंतर कॉपरेटिव्ह लर्निंग, कलिग्स मध्ये एक वेगवेगळे टॉपिक वाटून द्यायचे, XYZ मुलांचं ग्रुप, त्याच्यात मग त्यांनी एकमेकाला कॉपरेशन करत ते लर्निंग प्रोसेस करायचं. त्यानंतर आहे एक्सपेरिमेंटल लर्निंग, त्यानंतर केस मेथड. एक्सपेरिमेंटल म्हणजे तसंच जे प्रॅक्टिकल्स वगैरे असतात. केस मेथड ही GSC नांदेडला सर्जरीच्या आणि काय चिकित्सेच्या IPD OPD मध्ये होते. म्हणजे फ्रॉम द फर्स्ट इंटरॅक्शन विथ द पेशंट टू द फायनल त्याला औषधं काय दिली जातात किंवा त्याला कुठलं ऑपरेटिव्ह केलं जातं, त्याचे सगळे फॉलोअप्स वगैरे एकच विद्यार्थी हँडल करतो आणि तो त्या विद्यार्थ्याचा मेंटर असतो, तो त्याला गाईड करत असतो. फॉर एक्झाम्पल आता LSCS करायचं आहे, गायनेकचा विद्यार्थी आहे, तर त्या लेडीची केस टेकिंग घ्यायची, ॲनिमल स्कॅन वगैरे सगळे रिपोर्ट सरांना समजावून सांगायचे, सरांना दाखवायचं, दाखवल्यानंतर सर इंटरप्रेट करणार की नाही, वी हॅव टू वेट फॉर द 38 week 40 week, नाही आता डिस्ट्रेस आहे, आता आपण ऑपरेटिव्ह करायला पाहिजे, LSCS करायला पाहिजे, असं ते सगळं घेऊन केस टू केस अभ्यास करावा. हे क्लिनिकल मेथड्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रोजेक्ट मेथड, एखादा प्रोजेक्ट दिलाय आणि त्यानुसार आपल्याला शिकवायचं. ठीक आहे. तर उदाहरणार्थ आपण एखाद्या विद्यार्थ्याला धातू पोषण न्याय शिकवायचे, तर त्यांना आपण खले कपूत याचा एक प्रोजेक्ट बनवा आणि मग ते एक्सप्लेन करा, असं जर ज्याला म्हणतो, तर ते प्रोजेक्ट मेथड मध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर निल्सन नावाचे जे सायंटिस्ट आहेत एम्फसाइज दॅट नो सिंगल मेथड इज द बेस्ट. आता तुम्हाला प्रश्न काय विचारणार आहेत याच्यामध्ये की विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट, तर याचे उत्तर येतील प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, कोऑपरेटिव्ह लर्निंग, एक्सपेरिमेंटल, केस स्टडी, XYZ, आणि लास्टला असेल none of this. No single method is the best. Effectiveness depends upon the alignment with the outcomes. ठीक आहे. नेक्स्ट, तर हे कुठून घेतलं, तर टीचिंग ॲट बेस्ट नावाचं जे पुस्तक आहे त्यातून हा डाटा आपण घेतलेला आहे. रेफर्ड बुक आहे आपलं स्टडी मटेरियल, याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवीन, त्याच्यात ते आहे, त्याचं तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स, डिटेल अनालिसिस. लेक्चर मेथड मध्ये काय असतं बघूया. लेक्चर मेथड इन्व्हॉल्व द वर्बल एक्सपोजिशन ऑफ द कंटेंट बाय द टीचर इन स्ट्रक्चर्ड मॅनर. त्यानंतर आहे एज्युकेशनल व्हॅल्यूज, इफिशियंट ट्रान्समिशन ऑफ ऑर्गनाइज नॉलेज. ऑर्गनाइज नॉलेज आहे ते तुम्हाला द्यायचं आहे, तर तुम्ही लेक्चर त्याद्वारे देऊ शकता. युजफुल फॉर इंट्रोडक्टिंग थिओरिटिकल फ्रेमवर्क, थिओरिटिकल गोष्ट सांगायची, फिजिक्स एखादा लॉ तुम्हाला समजावून सांगायचा आहे, तर तो लॉ समजावून सांगताना पहिल्यांदा थ्योरी लेक्चर्स तुम्हाला घ्यावे लागतात, त्यानंतर ते प्रॅक्टिकली सांगावं लागतात. सुटेबल फॉर द लास्ट क्लास, आता 1000-2000 विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, त्यासाठी लेक्चर मेथड जास्त कामाला येते. याच्या लिमिटेशन्स काय, कॉग्निटिव्ह, इनकरेजेस पॅसिव्ह लर्निंग,
यामध्ये ऍक्टिव्ह लर्निंग होते, काही इंटरेक्शन नसतं, त्यामुळे पॅसिव्ह लर्निंग असते. लो इंटेन्शन स्पॅन, याच्यामध्ये अटेन्शन स्पॅन लो असतो. त्यानंतर मिनिमम डीप प्रोसेसेस याच्यात बघायला मिळते. त्यानंतर वीक रिटेन्शन आपल्याला बघायला मिळतं. रिसर्च समराइज्ड इन द टीचिंग एट इट बेस्ट क्लिअरली सो द प्युअर लेक्चर प्रोड्युसेस द लोवेस्ट लर्निंग गेन्स अनलेस मेड इंटरॅक्ट. म्हणजे जेवढं तुम्ही लेक्चर इंटरॅक्टिव्ह कराल तेवढं चांगलं आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर इंटरॅक्टिव्ह मेथड म्हणजे मॉडिफाईड ट्रॅडिशनल मेथड. निल्सन यांनी रिकमेंड केलं ट्रान्सफॉर्मिंग लेक्चर बाय पिरियडिक क्वेश्चनिंग. मध्ये मध्ये तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. थिंक पेअर शेअर ही एक मेथड असते, ती सुद्धा आपण बघणार आहे पुढे जाऊन. तर त्याच्यामध्ये त्यानंतर शॉर्ट रिफ्लेक्टिव्ह रायटिंग. रिफ्लेक्टिव्ह रायटिंग मध्ये याचं उत्तर काय ते मला वाचून सांगा वगैरे असं कॉन्सेप्ट चेक मध्ये मध्ये तुम्ही केलं पाहिजे. दिस कन्वर्ट्स लेक्चर इंटू ऍक्टिव्ह लर्निंग एक्सपिरियन्स. आता तुम्हाला असा प्रश्न असेल की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द इंटरॅक्टिव्ह लेक्चर मेथड ऑफ ट्रेडिशनल मॉडिफाईड वे. आता पहिलं असेल पिरियडिक क्वेश्चनिंग, थिंक पेअर शेअर, त्यानंतर असेल डिस्कशन किंवा अजून काय, आणि मग त्याचा आन्सर ते असेल. तर हे लक्षात ठेवा, पिरियडिक क्वेश्चनिंग, थिंक पेअर शेअर, शॉर्ट रिफ्लेक्टिव्ह रायटिंग आणि कॉन्सेप्ट चेक. त्यानंतर एक डेमॉन्स्ट्रेशन मेथड मध्ये मिनिंग काय, टीचर डेमॉन्स्ट्रेट अ प्रोसेस, स्किल और प्रोसिजर फॉलोड बाय एक्सप्लेनेशन. सायकोलॉजिकल बेसिस मध्ये ऑब्झर्वेशनल लर्निंग, कॉग्नेटिव्ह अप्रेंटिसशिप आपल्याला बघायला मिळतं. एक विशिष्ट पद्धतीची प्रोसिजर आहे ती दाखवायची आहे. लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर सर्जरीच्या विद्यार्थ्यांना दाखवायची. ही कशी आपण दाखवतो,